आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, राज ठाकरेंनी आता पत्रकार परिषद घेऊन एक गंभीर आरोप केलेला आहे की जरांगेच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण करताय. मला राज ठाकरेजींकडून इतकं इमॅच्युअर वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही. निश्चितपणे काल बीडला जे काही घडलं किंवा ज्या पद्धतीने घडलं हे माझ्यासारख्या लोकशाही आणि संविधानिक मार्ग मानणाऱ्या माणसाला हे जरा न पचणारं आहे की आपण मुद्द्यांचा प्रतिवाद मुद्द्यांनी करू शकतो आणि वैचारिक पद्धतीने करू शकतो. त्यामुळे जे काही काल जे झालं त्याचं समर्थन नाही कोणी करू शकत. मात्र डेस्पिरिटली, अगतिकतेने, उद्विग्नतेने किंवा फार नैराश्यातून कदाचित राज ठाकरे आज हे वक्तव्य करत असावेत. देवेंद्र फडणवीसांनी एक आरोप केलेला आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये माझ्यासह इतर नेत्यांना अटक करण्याची सुपारी देण्यात आली होती. परमवीर सिंग जे बोलतात ते खरं बोलताय असंही ते बोलतात. मला असं वाटतं की देवेंद्र भाऊंनी खरंच अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने त्यांना चांगली स्क्रिप्ट लिहून दिली पाहिजे. इतकी अशी बालचित्रपटासारखी स्क्रिप्ट त्यांची लिहू नये, जरा चांगली स्क्रिप्ट लिहिली पाहिजे. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की माननीय न्यायालयाच्या समोर जेव्हा परमबीर सिंग उभे राहिले 3 वर्षांपूर्वी, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. ते पुरावे नाहीत हे त्यांनी शपथपत्रावर लिहून दिलं की माझ्याकडे पुरावे नाहीत. फार महत्त्वाचं आहे हे. विशेष चांदीवाल कमिशन नेमलं होतं, त्या चांदीवाल कमिशनच्या समोर या वाझेची सुद्धा हे झाली होती, परेड झाली होती. 6 वेळा समन्स पाठवलं होतं परमवीर सिंगांना. 6 वेळा समन्स पाठवून ते हजर राहिले नाही आणि बोलताना सांगतायत की माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत, हे मी शपथपत्रावर शपथपूर्वक लिहून देतो, माननीय न्यायालयाच्या समोर म्हणतायत. त्यावेळेला माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं त्या निरीक्षणामध्ये न्यायालयाने असं सांगितलं की सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. वाझेवर 2 खुनाचे आरोप आहेत. त्यामुळे वाझे याच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास ठेवता येऊ शकत नाही. सबब वाझेचं काही स्टेटमेंट ग्राह्य धरण्याची गरज नाही. आता त्या वाझेच्या ज्याला न्यायालयाने सांगितलं की तुमचं म्हणणं ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही, त्या वाझेला पुढे करून देवेंद्र भाऊ जी काही रणनीती आखू पाहतायत ती रणनीतीसुद्धा कदाचित त्यांना महाराष्ट्रातून, इथून जे भाजपच्या अंतर्गत गटाने जे ठरवले की महाराष्ट्रातून त्यांना आता बाहेर काढायचं आहे, ती रणनीतीही वाचवू शकत नाही. मी फार गांभीर्यानं सांगते, रिपीट करते की अशा बालिश सगळ्या कृती करून सुद्धा, अशी रणनीती आखून सुद्धा देवेंद्रजींना इथून महाराष्ट्रातून भाजपच्या अंतर्गत गटातील लोक जे टार्गेट करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत ते कारवाई रोखू शकत नाहीत. आता दुसरा मुद्दा, परमबीर सिंग जर आत्ता खरं बोलत असतील, असं आपण गृहीत धरू की परमबीर सिंग खरं बोलतायत, वाझे खरं बोलतायत, मग या लोकांनी माननीय न्यायालयाच्या समोर का बरं सांगितलं की आमच्याकडे पुरावे नाहीत? हा न्यायालयाचा अवमान नाही का? हे न्यायालयाचं उल्लंघन नाही आहे का? न्यायालयाच्या समोर ॲफिडेव्हिट देऊन तुम्ही सांगता की आमच्याकडं पुरावे नाहीत आणि आत्ता तुम्ही म्हणताय की पुरावे आहेत. याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ न्यायालयाचा अवमान करताय, उल्लंघन करताय, खोडसाळपणा करताय, न्यायालयाला गृहीत धरताय. आणि असं होत असेल तर न्यायालयाने सुमोटो दाखल करत परमवीर सिंगांना परत कस्टडीत घेतला पाहिजे, कारण त्यांनी न्यायालयाला खोटी माहिती पुरवली याचा अर्थ, जर ते आत्ता खरं बोलत असतील तर. आणि न्यायालयाला जर ते खोटी माहिती त्यांचं म्हणणं असेल की नाही मी तेव्हा खरं बोललो, तर मग ते आत्ता खोटं बोलतायत. दोन्हीपैकी कुठला तरी एक परमवीर सिंग खरा असला पाहिजे, दोन्हीपैकी कुठला तरी एक वाझे खरा असला पाहिजे. बरं, आत्ताही बोलताना म्हणजे 3 वर्ष या माणसाला काही सुचलं नाही आणि आत्ता सुचतंय की माझ्याकडे पुरावे आहेत. न्यायालयाकडे पुरावे नाही म्हणालात. काल ABP माझाच्या वाहिनीवर बोलताना म्हणाले की माझ्याकडे पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर देईन. कधी वेळ येणार आहे ती? हिंदू धर्मानुसार जे 3.5 मुहूर्त असतात त्या 3.5 मधला एखादा मुहूर्त धरलाय का? की 3.5 पेक्षा वेगळा मुहूर्त फडणवीस साहेबांनी शोधला आहे? फडणवीस साहेबांनी सुचवलेल्या मुहूर्तावरच त्यांना ते पुरावे आणायचे आहेत का? काय अडचण काय आहे? आणि मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणते की हे लोक जे म्हणतायत ना की नार्को टेस्टची आमची तयारी आहे,
तर खरंच वाझेची नार्को टेस्ट केली पाहिजे, परमवीर सिंगांची पण नार्को टेस्ट केली पाहिजे आणि अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टची मागणी करणारे म्हणजे फडणवीस साहेब जरी मागे राहत असले आणि या दोघांना पुढे करून जरी मागणी करत असतील तर अनिल देशमुखांची नार्को टेस्ट करावीच, पण त्यांच्यासह देवेंद्र फडणवीसांची सुद्धा नार्को टेस्ट करावी. बच्चू कडूंनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आक्रोश मोर्चा काढला. खूप संख्या चांगलीच होती, खूप यशस्वी मोर्चा झाला. ते तिसऱ्या आघाडीच्या तयारी दिसत, परंतु आज सकाळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली पुण्यामध्ये. त्यामुळे अशी चर्चा आहे की ते महाविकास आघाडीमध्ये जातील का, अशी पण एक चर्चा आहे. तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत बच्चू कडूंच्या भूमिकेत? नाही, मला त्याची काही माहिती नाही आहे फारशी, आणि माहिती नसताना मी त्यावर बोलणं काही संयुक्तिक नाही आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीमध्ये कुणाला सोबत घ्यायचं आहे किंवा त्यांच्यासोबत काय पद्धतीचा वर्तन व्यवहार असणार आहे, मला वाटतं हा सगळा नेतृत्वाच्या पातळीचा प्रश्न आहे आणि यावर निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते अत्यंत सक्षम आहेत. माझ्यासारख्या शिवसैनिकाने ऑर्डर फॉलो केल्या पाहिजे. पण बच्चू कडू नेहमी सतत महायुतीच्या विरोधातच बोलतात, त्यामुळे बच्चू कडूंच्या भूमिकेकडे नाही, अहो ते विरोधात बोलतात म्हणजे काय करतात, ते सांगतात ना उलट की बाबा राणासारख्या लोकांना आवर घाला. राणासारखी माणसं जी सातत्याने ती पक्षालाच हानी करतात. हे राणा, ते राणे, त्या वाघबाई, हे सगळे लोक इतके म्हणजे सेन्सिबल बोलणंच नाही या लोकांचं, आणि त्यामुळे भाजपला पर्यायाने महायुतीला नुकसानच होतं. त्यामुळे कदाचित महायुतीचा कधी काळीचा भाग म्हणून बच्चू कडूंना वाटत असेल की बाबा आपण काळजी व्यक्त करावी. आनंदराव अडसूळ आता स्टेटमेंट दिलं 2 दिवसापूर्वी की नवनीत राणाचा जो निकाल लागला सुप्रीम कोर्टात तर त्याच्या विरोधात मी जाणार, कारण आम्हाला राज्यपाल पद देणार असं अमित शहानी सांगितलं होतं, पण ते दिलं नाही, त्यांनी शब्द पाळला नाही. तेव्हा फडणवीस, एकनाथ शिंदे दोघंही होते, परंतु मला ते डावलं, 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला. कसं पाहता? नाही बाबा, मी कशाला काय पाहू, माझ्या पक्षाची गोष्ट मी पाहीन ना. माझ्या पक्षाची बांधणी काय आहे, संघटना काय आहे, कुठे प्रॉब्लेम्स आहेत, कुठे लॅक्स आहेत, मी त्यावर टिप्पणी करेल, मी त्याचं निरीक्षण करेल. त्यांचं काय चाललंय, ते कुणाकडे जात आहेत, कुणाकडे काय मागत आहेत, हा कम्प्लिटली त्यांचा लुकआउट आहे. मला वाटतं मी त्यावर भाष्य करू नये. आणि मी म्हणजे माझ्यात आणि नितेश राणेमध्ये काय तर फरक आहे ना, उगाच आपलं उठायचं आणि कुणावरही बोलायचं, तर माफ करा, मी काही असं काही बोलू शकणार नाही. शेवटचा प्रश्न, आता विधानसभेचा बिगुल काही दिवसात वाजणारच आहे, कशी तयारी आहे, काय वाटते तुम्हाला यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तर सामना होणारच आहे, पण काल पुण्यातल्या पत्रकार भवनला एक कार्यक्रम संपन्न झाला ज्याच्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा होते. आणि पृथ्वीराज बाबांनीही हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं की महाविकास आघाडी ही 160 पेक्षा जास्त जागा जिंकेल. अगदी याच पद्धतीने आदरणीय पवारसाहेब सुद्धा बोलले. माझ्यासारख्या शिवसैनिकाचं काम आहे की माझ्या नेत्यांनी ज्या अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी राज्यभर बांधणी करणे, राज्यभर संघटन उभा करणे आणि प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे, जिंकला पाहिजे, यासाठी परिश्रम घेणे. बाकी उमेदवार कोण असावा, जागा किती असाव्या, कोणत्या जागा कुणाच्या असाव्या, हा निर्णय संपूर्णतः आमचे नेते घेतील. तर ह्या होत्या सुषमाताई अंधारे, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.